नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये। मी कीर्तना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला तुमचा भरपूर प्रतिसाद चांगला आहे, त्यामुळं मला खूप लोकांना असं वाटतं की काही चांगले चांगले टॉपिक्सवर आपण माहिती देऊया आणि लोकांचं भलं करूया। तर सुरुवात करूया राशी मेषपासून। मेष राशीला थोडंसं आजारपण डोकं वर करताना दिसत आहे। असं वाटते की काही दुर्लक्ष झालं असेल, खाण्यापिण्यावर संयम तुटला असेल तर तुम्हाला आजारपण डोकं वर काढणार आहे। म्हणजे जर तुम्हाला काही थोडे पण सिम्पटम्स आले की मला बरं वाटत नाही आहे, मला अनइझी वाटते, मला छातीत कळा येतात, असं जरी काय जाणवलं तर त्वरित डॉक्टर गाठायची गरज आहे। या आठवड्यामध्ये हेल्थवरती जास्त फोकस करा। बिझनेस, काम, जॉब, परीक्षा जे काय आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवा। हेल्थचं कार्ड नादुरुस्त आहे। जेव्हा आवर्जून कार्ड येतात त्यावेळी तुम्हाला सजाग राहणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये मेष राशीने हेल्थवरती फोकस केलं, खाणपानामध्ये संयम ठेवलं, पाणीचं प्रमाण थोडं वाढवलं तर नुकसान होणार नाही आहे। इन्व्हेस्टमेंट करताना पण थोडंसं त्रास होणार आहे। या आठवड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण करू नका। एंजलचा मेसेज बघूया। तुमच्या आयुष्यामध्ये मोठी गोष्ट घडण्याची तयारी आहे आणि तुम्हाला देवानी काही ना काही बक्षीस द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे। या आठवड्यात काही करू नका, देवाचं बक्षीस मिळेल आणि त्याच्यानंतर मनीची डायरेक्शन तुमच्याकडे वेगानं येत आहे, म्हणजे फ्लो येत आहे। जे काय काम करत असाल त्याच्यामध्ये पगार वाढवणार, काही ना काही तुम्हाला ऑफर्स येणार, पदप्राप्ती, उन्नती होणार आहे आणि काही लोकांना प्रमोशन्सची वेळ असेल तर ते प्रमोशन विथ मनी होताना दिसत आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला वर्ल्ड कार्ड आहे। बाहेरच्या देशातनं काय काम करायची इच्छा होती, जायची इच्छा होती किंवा प्रत्यक्ष व्हिजिट करायची इच्छा आहे, फिरायला जायचं आहे, प्लॅनिंगची तयारी करा। या आठवड्यामध्ये प्लॅनिंग केलं तर सक्सेस होताना दिसत आहे। आणि ज्या लोकांना असं वाटते की आमच्या घरामध्ये लहान बाळाची काळजी घेतली जात नाही आहे तर पॅरेंट्सनी आवर्जून लक्ष घालायची गरज आहे। मेडवरती किंवा बाहेरच्या लोकांच्या वरती एवढा विश्वास या आठवड्यात करू नका। थोडंसं मुलांबरोबर दुर्घटना होऊ शकते। तुम्ही अति कामात आहे, मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे तुम्हाला आणि एखाद्या सर्वंटवरती किंवा बाईवरती तुम्ही विश्वास ठेवला असेल, एखादी दुर्घटनेला समोर जायचं आहे। एंजल काय म्हणतात बघूया। चॅलेंजेस तुमच्या आठवड्यामध्ये येणार आहे। या आठवड्यामध्ये नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, डीप ब्रीदिंग करा आणि तुम्हाला ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूडमध्ये राहा। हे तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे की तुम्हाला जे कोण उपकार करेल त्याचा बदला अपकारांना नाही द्यायचा आहे, उपकारांनाच द्यायचा आहे। ॲटलिस्ट त्याला कृतज्ञ तर व्हा। आणि स्ट्रेस या आठवड्यामध्ये कमी या। चेंजिंग युअर लाईफ टुडे, म्हणजे तुमच्या विचाराची लाईफ आता बदलत आहे। थोडंसं तुम्हाला विचार विमर्श करून पुढे जायचं आहे। मिथुन राशी। मिथुन राशीला अपेक्षित जॉब न मिळाल्यानं किंवा अपेक्षित कामामध्ये बदल न झाल्यामुळं थोडंसं मन नाराज आहे। संसार आहे, सगळी परीक्षा द्यायला लागते, मग हे पण एक परीक्षा आहे। असं वाटते की अपेक्षित टक्केवारी नाही आली, मन तुटलेलं आहे, मुलगी नाही मिळत, लग्न नाही होत आणि ह्या सगळ्याचा खप्पर आईवडिलावरती फोडायचा तुमच्यामुळे, स्वतःच्या कर्मामुळे आहे। थोडंसं या आठवड्यामध्ये स्पिरिच्युअल व्हा, नेगेटिव्ह थिंकिंग कमी करा। वास्तूमध्ये जर तुमचा काय दोष असेल तर त्याला उपाययोजना अवश्य करा। काही मुली नाराज आणि निगेटिव्ह होताना दिसत असेल आणि प्रकर्षानं जाणवत असेल की ते थोडे दिवस झाले वेगळं वागतात किंवा वेगळं आचरण आहे त्यांचं, तर वास्तूमध्ये काही ना काही निगेटिव्ह एनर्जीचा फ्लो वाढलेला आहे, त्याला त्वरित थांबावं लागेल, उपाययोजना करून घ्याव्या लागतील।
दुसरी गोष्ट, व्यवहार करताना या आठवड्यामध्ये हस्ताक्षर तुम्ही कुठेही केला, सिग्नेचर केला, तिथं काय घोळ होणार नाही किंवा त्याची कॉपी कुठे होणार नाही याची काळजी घ्या. चुकीच्या पेपरवर साईन करू नका विदाऊट रीडिंग. वाटणीचे काय पेपर्स असतील तर त्याला या आठवड्यामध्ये खूप काळजीपूर्वक वाचा. एखाद्या वेळा तुम्हाला असं होईल की तुमच्याकडनं न कळत एखादी मोठी चूक होईल आणि 5 वर्षानंतर कळेल की मी हे चूक केलेली होती. एंजल बघूया. एंजलचा मेसेज पण असंच आहे की तुमची हेल्थ आणि माइंड ओके ठेवा. रिलेशनशिपवरती जॉयमेंट आहे. तुमच्या रिलेशनला तुम्ही एन्जॉयमध्ये घ्या आणि मनीचा फ्लो वाढताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये कंप्लेन करायचं बंद करा. गोल्डन रूल ऑफ युनिवर्स तुम्ही फॉलो करा आणि जे युनिवर्सनं सांगितलेलं आहे ते फॉलो करायला सुरुवात करा. कर्क राशी. कर्क राशीला राजा राणीचं कार्ड आलेलं आहे, प्लस चोरीचं कार्ड आहे. वाहन चोरीला जाऊ शकतं. बँकेमधनं काही पेपर्स किंवा काही दागिने होऊ शकतात चोरी. तुमच्या घरामध्ये अचानक मोठी चोरी होऊ शकते. पूर्णतः सुरक्षतेचे आठवडा आहे. जर कुठेही बाहेर जाणार असाल स्टेटस लावू नका. कुणालाही कळून देऊ नका की तुम्ही कुठे आहे आणि बिल्डिंगमध्ये नाही आहे. कारण या आठवड्यामध्ये महत्त्वाचे दोरे धागे कुणाला जर सापडले वर्कर्सकडनं, सर्वंट्सकडनं, नोकर चाकर वर्गाकडनं, तर तुमच्या घरामध्ये मोठी चोरीची घटना होणार आहे. मग हे एकच प्लेस नाही आहे, खूप जाग्याला होऊ शकते. दुसरी गोष्ट, मौल्यवान वस्तू या आठवड्यामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवा. जर घरामध्ये भीती असेल, सेफ्टी नसेल, तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथं 24 तास व्यस्ती आहे आणि सेफ्टी आहे. कारण या आठवड्यामध्ये नुकसानीचं कार्ड आहे. जर हँग झाला तर फार मोठ्यामध्ये हँग होणार आणि सजाग राहिला तर जे हँग करणार होते ते हँग होणार. त्यामुळे आपल्याला काय विचार करायचा ते तुम्ही ठरवा. एंजलचा मेसेज बघूया. थिंक बिफोर यू ॲक्ट. तुम्ही जेव्हा कुठलंही विचार करता, काम करता, त्याच्या अगोदर विचार का करत नाही? विचार करायला सुरुवात करा. ह्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मला काय रिझल्ट येणार, समोरच्याला काय वाटेल, मला काय वाटेल, फॅमिलीला काय वाटेल. एखादी इन्व्हेस्टमेंट करायची तर कुणाला फायद्यासाठी आहे, किती फायद्यासाठी आहे आणि कसा मला फायदा मिळेल, हे सगळं काहीही ॲक्ट करायच्या अगोदर तुम्ही थिंक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ईच अँड एव्हरीबडी, म्हणजे तुमच्या आयुष्यात ईच अँड एव्हरीबडी जे कोण आता अवतीभोवती आहे त्या लोकांना तुमचे सिक्रेट शेअर करू नका. आणि हे सिक्रेट कार्डच आहे. असं म्हणतात की जेवढं तुम्ही गुप्त राहणार, शांत राहणार आणि कोणाला काही नाही सांगणार, तोपर्यंत सुरक्षित आहे. सिंह राशी. सिंह राशीला कोर्ट कचेरीची नडतर आता सुटताना दिसत आहे. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोर्ट कचेरीची नडतर चालू होती, निकाल लागत नव्हता, आता ती वेळ आहे की तुम्हाला जवळपास निकाल आलेला आहे, पॉझिटिव्ह आहे. थोडेफार काय पेपर्सची उलाढ आली आहे, ते केली की विषय संपला. मग याच्यासाठी एखादं रिडिंग घेणं गरजेचं आहे, काही उपाय करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कुठल्या ग्रहाची महादशा आहे, ज्याचा रिझल्ट तुम्हाला काय मिळू शकते हे थोडंसं चर्चेला घेतलं, आधीच उपाय केले तर फरक नक्की पडेल. दुसरी गोष्ट, हॅप्पी मॅरेज लाईफ दिसत आहे. म्हणजे जे न्यूली कपल आहे आता तर स्वर्गात आहे, नंतर कधी न होणार माहीत नाही आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही हेवनमध्ये असता, तसं फील करत असता, त्यावेळी तुम्हाला काही विचाराची आपले पॉझिटिव्हली फ्युचरसाठी करून ठेवायची असते. ॲक्सेप्ट करताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही ॲक्सेप्ट होते, तेव्हाच ते लग्न होते. आणि नंतर निभवताना नुसतं नेगेटिव्ह आपण बाजूला ठेवतो, पॉझिटिव्हच पाहिजे असं म्हटलं तर चालणार नाही. दोन्ही बाजूला एकमेकाला एकरूप करा तर तुमचं मॅरेज चांगलं टिकेल. नाही तर थोडे दिवसामध्ये डिवोर्सचं पण कार्ड आहे. जितके वरती आहे तितके खाली पण येऊ शकता. एंजल मेसेज बघूया. हॅप्पीनेस अट्रॅक्ट हॅप्पीनेस. बरोबर आहे. तुम्ही जर हॅप्पी राहिला तर अख्खं घर हॅप्पी आहे, हजबंड हॅप्पी आहे, वाईफ हॅप्पी आहे. दुसरं, तुम्ही हॅप्पी होण्यासाठी लाईफमध्ये जे काही काम करता
ते लॉ ऑफ अट्रॅक्शनमधून करा. पॉझिटिव्ह थिंकिंग, हॅपीनेस, एकामेकाला मदत करणे, त्याच्यातनं जर तुम्हाला दान करून, खुश करून, लोकांना मदत करून हॅपीनेस मिळत असेल, सेम टू सेम समोरच्या व्यक्तीला करायला लावा आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली हॅपीनेस यायला लागेल बेबीच्या स्वरूपात. कन्या राशी. रायझिंग मनी सॅलरी, कर्ज माफ होताना दिसत आहे, थोडंसं डिले होताना दिसत आहे आणि काही लोकांना कर्जामध्ये थोडीशी राहत मिळताना दिसत आहे. काही ना काही असे तंत्र येणार किंवा काही अशा सूचना येणार, बोर्ड्सनं येणार की तुम्हाला काही ना काही मेसेजेस येणार की आता हे नियम बदललेले आहे आणि आता तुमच्यासाठी हे पॉझिटिव्ह आहे, आनंदाची वार्ता असणार आहे असं थोडंसं दाखवत आहे. ज्या लोकांना बँकेसाठी काम करायसाठी परदेश गमन करायचं आहे किंवा तिथलं नॉलेज घ्यायचं आणि तिथल्या बँकेमध्ये सर्व्हिस करायची आहे, इथं असं दाखवते की तुम्हाला थोडंसं अजून वेळ आहे. गडबड करून गेला तर जॉब अवेलेबल नाही आहे. म्हणजे तुम्हाला परदेशी एखादा व्यवसाय, बिझनेस किंवा जॉब करायचा असेल, तिथली कंडिशन, सिच्युएशन बघितल्याशिवाय पाय उचलू नका. कुणालाही पैसे देऊ नका की ज्याच्यामुळे तुम्ही अडचणीत येणार. तुला राशी. तुला राशीला कुबेरचा खजाना लागलेला दिसत आहे की पैसे येण्याची गोष्ट होती. हे बघा, हे कार्ड्समध्ये असं म्हणते की हे पैसे परत वेगानं येतात आणि हे कार्ड म्हणते की कर्जात संपले. म्हणजे पैसे आले पण आणि गेले कुठं माहीत पडत नाही. मेहनत खूप केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट मोठी झालेली आहे, रिटर्न नाही आहे. वेळ आहे, आठवडा आहे, निघून जाईल. परंतु पॉझिटिव्ह याच्यामध्ये जर बघायला गेला तर तुमचं कर्ज नील होताना दिसत आहे. ही पण किती मोठी गोष्ट आहे, निम्म झालं तरी मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमधनं बाहेर कसं पडायचं, पॉझिटिव्ह थिंक कसं करायचं त्याच्यावरती भर द्यायचा आहे. आकस्मिक धनलाभ आणि आकस्मिक लॉस दोन्ही आहे. शेअर मार्केट असं अप अँड डाऊन होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं पण कळणार नाही की मी काय केलं, माझी चूकच नाही आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना या आठवड्यामध्ये पूर्ण प्लॅनिंग घेऊन इन्व्हेस्टमेंट करा किंवा शांत राहा. द बेस्ट. एंजल मेसेज. तुम्हाला सगळं जागच्या जागेला पाहिजे, डिसिप्लिनमध्ये पाहिजे आणि ऑलवेज तुम्हाला सगळं ट्रॅकवरती ऑनलाईन पाहिजे. तर तुम्हाला थोडी डिफिकल्टीजला या आठवड्यामध्ये सामना जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मूडवरती स्विंग सारखं होत आहे त्याच्यावरती वर्कआउट करायचं आहे. असंच असते, ज्या जागेमध्ये किंवा ज्या घरामध्ये खूप डिसिप्लिन वर्क असतं तिथं मुलं थोडी पण डिसिप्लिन चुकले तर त्या घरामध्ये वादविवाद होतो म्हणजे होतो आणि लेडीज किंवा जेंट्सचा मूड स्विंग होतो. मग या आठवड्यामध्ये तसं तुमचा मूड स्विंग होणार नाही, त्याची काळजी घ्या. जे जसं आहे तसं नीट होऊन घ्या. वृश्चिक राशी. डेथ कार्डनं सुरुवात आहे. डेथ कार्डचं मनी न्यू बिगिनिंग आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईस्ट दिशेला, तुमच्या घरापासून पूर्वेकडे काही असे काम, जॉब किंवा रिलेशनशिप मिळणार आहे की ज्याच्यातनं तुमच्या आयुष्यातील वेळ चांगली येणार आहे. बघा, कार्ड्स पण पॉझिटिव्ह आहे, वेळ चांगली आहे, तुमचं कर्तृत्ववान काम आहे, तर तुम्हाला कुठेही निगेटिव्हिटी येणार नाही. दुसरी गोष्ट, परदेश गमन, बाहेरगावचा प्रवास किंवा आपल्या राहत्या गावापासून 200 ते 500 किलोमीटरच्या आत तुमची बदली, स्थलांतर, नवीन घर, नवीन वाहन येताना दिसत आहे. मग हे जे बदलीवाले लोक आहेत, ज्यांना असं थोडे दिवसांनी बदली येतात, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. इच्छित जागेला काम होताना दिसत आहे विथ मनी. वृश्चिक राशीला आठवडा चांगला आहे. कार्ड्स काय म्हणतात बघूया. तुम्ही एक विचार करता त्याच्या अगोदर दुसरा विचार गरजेचा आहे. जे काय मॅनिफेस्ट तर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर नेगेटिव्ह मॅनिफेस्ट केलं
तर त्याला कॅन्सल करा. 3 वेळा कॅन्सल 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 कट 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 म्हटलं तर तो निगेटिव्ह विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधनं जातो. त्यामुळे तुम्हाला इथं पण असंच आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगवरती एक पॉझिटिव्ह थॉट द्या. जे काय काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्ह्यू घ्या, म्हणजे कुणाला तरी विचारा आणि त्याचं मत घ्या की मी हे करू का नको, पण ती व्यक्ती तज्ञ असायला पाहिजे. धनुराशी. धनु राशीला फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि असं दाखवतं की मी कदाचित ही जबाबदारी पेरू नाही शकणार. कामामध्ये असेल, जॉब प्लेसवरती असेल, एखादं मोठं हॉटेल असेल, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल तर तिथं तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही सुनाचं आणि सासवाचं भांडण खूप विकोपाला जाणार आहे. असं वाटते की चक्क सून तलवार घेऊन उभी राहणार आहे आणि असं वाटतं की मला डिवोर्स द्या नाहीतर घर तरी बदलून द्या. दोन्हीपैकी पर्याय तिचाच फायदा आहे. त्यामुळे शांत राहून काउन्सिलिंग करून त्यांच्या काय वेदना आहेत, तिला काय अपेक्षा आहे ते थोडं समजून घ्यायची वेळ आहे. अन्यथा घरामध्ये कोर्ट कचेरी चालू होणार म्हणजे होणार. ज्यांच्या घरात अशी प्रवृत्ती चालू आहे, जॉब करण्यासाठी ज्या मुलींना बाहेर जाता येत नाही, ज्या सुनांना बाहेर जाता येत नाही, घरी बसून पण खूप काम आहे, त्याच्यामध्ये मन लावायला सुरुवात करा. प्रत्येक वेळी बाहेर जाणं म्हणजे चांगलं असं नसतं. एंजल कार्ड. अर्निंग मनी फॉर युअर लाईफ, म्हणजे तुम्हाला आता फोकस असाच आहे की मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, स्वतःसाठी पैसे कमवायचे आहे आणि स्वतःवरतीच फोकस करायचं आहे. आणि फ्युचर प्लॅनमध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट करून घर, वाहन आणि बँक बॅलन्स तुम्हाला स्वतःचं करायचं आहे. मग हे ज्यांची भावना आहे ते पॉझिटिव्ह आहे, त्याच्यासाठी मेहनत आहे, केली तर सक्सेस होणार, परंतु जिद्द आणि लोकांना त्रास देऊ नको. मकर राशी. मकर राशीला परत एकदा ब्रोकनाट आलेला आहे. असं वाटते की अपेक्षा भंग झालेली आहे. जेवढं मोठं स्वप्न बघितलेलं ते झिरोमध्ये आलेलं आहे. अति स्वप्न बघणे, अति फेमस होणे, अति पोस्ट टाकणे किंवा अति सोशल होणे हे पण घातक आहे. आम्ही म्हणजे पूर्व दिशा म्हणणाऱ्यांना पश्चिम दिशा दिसली जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये मकर राशीनी सावधानतेचा इशारा आहे. ओव्हर थिंकिंग, ओव्हर बोलणं, ओव्हर पॉझिटिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिंग करायची नाही आहे. ब्रोकन हार्टच आहे, त्यामुळे निराशा पदरी पडेल. त्यामुळं मकर राशीने या आठवड्यामध्ये शांत घ्यायचं आहे. सर्जरी, एखाद्या वेळा अपघात, एखाद्या वेळा ड्रायव्हिंगमध्ये प्रॉब्लेम, रात्रीच्या वेळचा प्रवास धोक्याचा आहे. फिलिंगवरती डेव्हिल अटॅक होणार आहे. ब्रोकन हार्ट त्याच्यासाठीच आलेला आहे की तुमच्या फिलिंगवरती डेव्हिल अट्रॅक्ट होणार आहे आणि तुमच्या हॅप्पीनेसवरती काही लोकांची वाईट नजर आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला आता थोडासा त्रास होणार आहे. लवकरात लवकर स्वतःचा हॅप्पीनेस दाखवायचं बंद करा, तरच तुम्हाला कुठे शांतता मिळेल. कुंभ राशी. कुंभ राशीला घरामध्ये आनंदाची बातमी येताना दिसत आहे. काही लोकांना प्रमोशन, गुड न्यूज, रिझल्ट पॉझिटिव्ह आणि कामाची यादी मोठी मिळताना दिसत आहे. एक मोठा बल्क ऑर्डर पण मिळताना दिसत आहे की ज्याच्यातनं तुमचा वर्षभराचा खर्च निघून जाईल. पॉझिटिव्ह कार्ड आहे. पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करा आणि प्रत्येकाने शिस्त लावून घ्या. जर वेळ चांगली आहे तर शिस्तेमध्ये काम केलं तर ती टिकून राहील. बेशिस्त वागला, थोडे दिवस एन्जॉयमेंट, परत जैसे थे. हे जर नको असेल, शिस्तमध्ये लावा. घरामधल्या काही गोष्टी लीक व्हायला लागलेल्या आहेत. तुमच्या घराच्या नोकर चाकर वर्गावरती किंवा तुम्ही ज्यांना खात्रीचं खूप मानता त्याच्यासमोर एकही तुमच्या गुप्त गोष्टी शेअर करू नका, टॉक करू नका. लिकेज होणार म्हणजे होणार.
आणि आपल्याला ते नको असेल तर शांत राहा. तुमचा स्वभाव आहे तो जॉयफुल आहे, लोकांना मदत करण्याचा आहे आणि काइंडनेस आहे. निगेटिव्हिटी तुमच्या जवळ पण फिरकू शकत नाही आहे. परंतु काही रिटर्न्स तुम्हाला असे आता या आठवड्यात मिळणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्यावरती पॉझिटिव्हली बघितलं तरच पॉझिटिव्ह होणार आहे. नेगेटिव्ह लोकांना पण थोडंसं या आठवड्यामध्ये एक संधी द्या, पॉझिटिव्ह करा, तर फरक नक्की पडेल. मीन राशी. मीन राशीला हेल्थवरती फोकस करायचा आलेला आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. जर भाग्यचक्र बदलायचं आहे, असं वाटतं की मी काहीतरी आय एम समथिंग, मला खूपच चांगलं व्हायचं आहे, गुड लुकिंग व्हायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे, तर तुम्हाला डिसिप्लिन बॉडीवरती करायचं आहे. इथे असं दाखवतं की हेल्थ कार्ड आहे. हेल्थ जितकी तंदुरुस्त असेल, व्हील ऑफ फॉर्च्यून लवकर बदलेल. कार्डमध्ये म्हणणं असं आहे की लेझीनेसचा त्याग करावा लागणार आहे. हे बघा, बंधनातनं मुक्त म्हणजे हे बंधन लेझीनेस आहे. झोपायचं तर झोपायचं, खायचं तर खायचं, उठायचं नाही तर उठायचंच नाही, पिक्चर तर पिक्चर, हॉटेल तर हॉटेल, हे सवय आहे, त्याला मोडावी लागेल. मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये स्वतःमध्ये मोठा बदल करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आयुष्यात बदल युनिवर्स करेल, पण तुम्ही पहल करा, रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. कार्ड्सचं म्हणणं बघूया. ग्रेट ऑनर तुम्हाला युनिवर्स देणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पॉवरची कमतरता आहे, ते वाढवून घ्या. आणि तुम्ही जे काय ड्रॉ केलेलं आहे, जे काय माइंडमध्ये सेट आहे, सबकॉन्शियस माइंडला पाहिजे आहे, त्याला कंटिन्युटी तुम्ही चॅन्टिंग करा. इथं असं दाखवतं की लव पाहिजे, लव चॅन्ट करा. प्रेम पाहिजे तर प्रेमासाठी तुम्ही दुसऱ्याला प्रेम द्यायला सुरुवात करा. आणि मनीसाठी तुम्हाला काही अफर्मेशन्स, काही स्विच वर्ड्स आहे ते जाणून घ्या आणि त्याचं चॅन्टिंग केलं तर तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल. 12ही राशीला आपण डीपमध्ये व्यवस्थित उपाययोजना सांगितलेलं आहे. कसं वागायचं, काय करायचं, हे सिक्रेट्स कार्डमध्ये पण आपण मार्गदर्शन केलेलं आहे. कार्ड्स इंग्लिशमध्ये आहे, मी त्याचं ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे. आता बघूया वाढदिवसाची माहिती. गुड न्यूज आहे. वाढदिवस अतिशय चांगला सेलिब्रेट होत आहे आणि खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर वाढदिवसाच्या दिवसापासून येत आहे. म्हणजे ज्यांचा वाढदिवस जवळपास या आठवड्यामध्ये आहे आणि त्यांना वाटतं की आम्ही चेंजेस करायचे 100% करा. इन्व्हेस्टमेंट करायचे 100% करा. सिक्युरिटी मिळेल, पॉझिटिव्हिटी मिळेल. वाहन सुख मात्र मिळताना दिसत. ज्यांची जशी ऐपत वाहन येणार आहे घरामध्ये. दुसरी गोष्ट, संपत्तीमध्ये वाढ या वर्षभरामध्ये. मग तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही बिल्डर आहे, आर्किटेक्ट आहे, कुठले तरी प्रोजेक्ट आहे, प्रोडक्शन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरघोस वाढ मिळणार आहे. म्हणजे वर्ष चांगलं जाणार आहे. हे सगळं टिकवून राहण्यासाठी मॅनर्समध्ये राहा, पॅरेंट्सची सेवा करा, पॅरेंट्सला पूजा आणि देवधर्म उपासना दान जरूर करा. आवडत्या देवाची उपासना गरजेची राहील. हे विघ्न येऊ नये म्हणून विघ्नहर्ता गणपती बाप्पाची उपासना करा. प्रत्येक वाढदिवसाच्या तारखेला तुम्ही तुमचं आवडतं भोजन, स्वीट किंवा फळ एखाद्या गरजू, गरीब, अपंग व्यक्तीला दान करा. अपंग असेल, टकला असेल, काना असेल किंवा लुला असेल किंवा एखादा पार्ट डॅमेज असेल, याच व्यक्तीला तुम्ही दान करायचं आहे वर्षभरासाठी. म्हणजे 12 वेळा होणार. तर तुमचं वर्ष आयुष्य चांगलं जाणार. वेळ शनीची कृपेचं वेळ आहे, तुम्हाला कृपा होताना दिसत आहे. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये छोटीशी टिप्स आहे की एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आलेला आणि ते म्हटले की आम्ही 4 वर्ष झालं तुमच्याकडे येतोय, जेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं आणि आता आम्ही खूप हट्ट करून, खूप लोकांना विनंत्या करून आमचं लग्न करून घेतलं आहे आणि आत्ता लग्न केल्यानंतर 5च महिने झालं आहे, आमचं दोघांचं पटत नाही. मग तुम्ही सगळं बघितलेलं, तुम्ही सगळं पॉझिटिव्ह सांगितलेलं, आता का आमचं पटत नाही? म्हणजे मीच सांगितले त्यांनी पटत नाही आहे. परंतु पटवायचं कोणी आहे हे माहीत नाही आहे. पटवायचं कोणी आहे? मी तर तुमच्या दोघांच्या घरात 24 तास नसते. परंतु जे प्रेमालाभ आणि स्वप्न एकत्र बघितलेले, तुम्ही एकत्र राहिल्याशिवाय, मग ते तेवढ्या पुरतंच होतं ना, एकामेकाला अचीव करायचं होतं, त्यामुळं होतं.
आणि जेव्हा खरोखर तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केला, लग्न झालं, जबाबदारी वाढली, तर प्रेम कमी होणार निश्चित आहे. पहिल्यासारखं कुटरगू करता येणार नाही, कारण जबाबदारी वाढलेली आहे. घराची, बाहेरची, पैसे कमवायची, तुम्हाला खुश ठेवायची. तर त्या जबाबदारीमध्ये पुरुष थोडा प्रेमळ जास्त असेल तर तो थोडा कमी प्रेम दर्शवतो आणि जबाबदारी घेऊन बाहेर जास्त असतो. मग त्यावेळी मुलगीला वाटते की तो मला बघत नाही, प्रेम करत नाही, फिरायला घेऊन जात नाही, पैसे देत नाही. पण हे सगळं तुमच्यासाठी असतं. बॅक ऑफ माइंड तुम्ही असता, कारण तुम्हाला घरामध्ये आणलंय. परंतु आपला स्वभाव निगेटिव्ह झाला, आपल्याला थोडंसं सहन कमी होतं आहे, किंवा तुमची इच्छा अपेक्षा त्या इच्छेप्रमाणे पूर्ण होत नाही जे पहिला बघितलेली, तर तुम्हाला वाटले की तुम्ही आम्हाला गाईडलाईन केलेलं आणि आमचं असं कसं झालं. परंतु तुम्हाला सांगते, हे जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग केलेलं त्यावेळी तुम्हाला सगळं सांगितलेलं, खट्टे मिट्टे दिन येणार, खट्टे मट्टे स्वप्न बघा आणि त्यामध्ये कर्तृत्वाचे स्वप्न मोठे होणार. मग त्या कर्तृत्वासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. किती कपल आहे, लग्न झालंय 4 महिन्यामध्ये त्रस्त आहे, प्रेमळ आहे, प्रेम लग्न आहे, भांडून करून लग्न केलेलं आहे, आता पटत नाही, आता डिवोर्स पाहिजे. मग तुमच्या बरोबर जेव्हा प्रेम लग्नामध्ये कोण टिकू शकत नाही, अरेंज मॅरेजमध्ये कोणच लग्न करणार नाही, कारण तुमचा स्वभाव कळतो की तुम्ही काय आहे. मग मुलगा असेल किंवा मुलगी, तर एकच सूचना आहे त्या कपलला, जे जे अशा कपलमध्ये फिट बसतात त्या लोकांना, की तुम्ही तुमचा स्वभाव, विचार आणि कर्तृत्ववानकडे होण्याकडे लक्ष ठेवा. पहिल्यासारखं रोमॅन्टिक, प्रेमळ, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, लवर्स, पार्टनर होणार नाही. जे वेळ जेवढा द्यायचा तेवढंच देणार. आता कर्तृत्व मोठं होणार आहे, तर सहनशक्ती वाढवा. माहेरी जाऊन पण तुम्हाला कोणी फुलहारनं स्वागत नाही करणार, हा तुमची चॉईस आहे. त्यामुळे जिथे आहे तिथे स्थिर राहा, घरामध्ये शांतता ठेवा, समजून घ्या. एखाद वेळा परत काउन्सिलिंग लागलं तर काउन्सिलिंग करा, कारण मोठी जबाबदारी घेतली आहे तर ती पार पाडणं गरजेचं आहे. ज्या लोकांना असं काय वाटतं की आमचं मॅरेज तुटायला आलेलं आहे, आम्हाला आता एकामेकाबरोबर राहायचं नाही आहे, पटत नाही आहे, कुंडली पण चेक करून घ्या, टॅरो रिडिंग करा, काउन्सिलिंग करा आणि त्याच्यानंतर पुढचं डिसिजन घ्या. स्वप्न तुटल्यासारखं जर भासवत असेल तर तुम्ही पण दिवा स्वप्नातच लग्न केलेलं आहे, तुम्हाला रेग्युलर लग्न किंवा ओरिजिनल लग्न म्हणजे काय माहीतच नाही आहे. हे तुमची चूक आहे, सांगणाऱ्याची नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असे काही कपल असेल, जोडपे असेल, तुम्ही स्वतः असाल, त्रास होत असेल तर तुम्ही एक काउन्सिलिंग घेऊ शकता. तर प्रतीक्षा करा. केतना सेटची कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये माझा यूट्यूब चॅनलला पण तुम्ही फॉलो करू शकता. तिथं पण एक कार्यक्रम दिसतो, तिथं पण जाऊन तुम्ही बघू शकता. जेव्हा केव्हा राहिला असेल तर पुढच्या शनिवारपर्यंत माझी प्रतीक्षा नक्की राहील. धन्यवाद.